दिल्ली जंतर मंतरवर सुरू असलेल्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला आज मोठं वळण लागल्याचं पाहायला मिळालं. आंदोलकांनी आज मोठा मोर्चा काढत संसदेत जाण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे भाजपचे नेते जे पी नड्डा यांच्याशी सीजेपीच्या म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी 10 मिनिटं चर्चा केल्याची देखील माहिती समोर आली आहे. म्हणजे कुठेतरी सरकारकडून आज चर्चेची दारं खुली करण्यात आली असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता येत्या काळात नेमकं धर्मेंद्र प्रधान काय निर्णय घेतात किंवा त्यांच्याबद्दल पक्षातून किंवा सरकारमधून काय निर्णय घेतला जातो याची उत्सुकता आता सगळ्यांना असेल. तर याबद्दल नेमकी काय प्रक्रिया होणार आहे किंवा या प्रकरणात आता काय घडू शकतं नेमकं, तर त्याची सगळी अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत. आज कॉक्रोच जनता पार्टीचं म्हणजे सीजेपीचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे. म्हणजे आज तर खरं त्यांनी मोर्चाचं आवाहन केलं होतं, संसदेवर मोर्चा काढणार असल्याचं दोन तीन दिवस आधीच त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार आज मोठ्या प्रमाणावर मोर्चा निघालेला आहे. म्हणजे सुरुवातीला मला वाटतं 75,000 विद्यार्थी काहीतरी असतील, तरुण वर्ग असेल सगळा, अशा पद्धतीचा आकडा सांगितला जात होता. परंतु त्यानंतर हळूहळू बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गर्दी वाढत गेली आणि खूप संख्या आता त्या ठिकाणी वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक सुद्धा आता सध्या रस्त्यावर आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज पण त्या ठिकाणी झाला. अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा पोलिसांनी फोडल्या. एकूणच थोडंसं एक तरुणांना पांगवण्यासाठीचा प्रयत्न झाल्याचं दिसलं. परंतु या संपूर्ण या आजच्या मार्चच्या म्हणजे या मोर्चाच्या निमित्तानं सांगायचं गेलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की सकाळीच सरकारने चर्चेचं एक निमंत्रण सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना दिलं होतं. त्या अनुषंगानं जे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत जे पी नड्डा हे त्यांच्याशी चर्चा करणार होते. चर्चेसाठी त्यांनी निमंत्रण दिलं. त्या चर्चेला त्याच्यामधले अभिजित दिपके सोडून त्याचे जे दोन सहकारी आहेत, मला वाटतं रांका आणि सौरव दास आणि आशुतोष रांका, हे दोघं जण जे पी नड्डांशी चर्चेसाठी गेले. आता मध्यंतरी बातम्या म्हणजे एक अर्ध्या तासापूर्वी बातम्या लागली की 2 तास त्यांनी नड्डांची वाट पाहिली, परंतु केवळ भेटीनंतर केवळ 10 मिनिटच त्यांच्याबरोबर चर्चा झाली. पण नेमकं त्या चर्चेमध्ये म्हणजे आता एकंदर सांगायला गेलं तर 10 मिनिटाची चर्चा जर केवळ झालेली असेल तर आता याच्यामध्ये आजचा मला वाटतं 21वा दिवस आहे या आंदोलनाचा आणि केवळ 10 मिनिटांमध्ये चर्चा झाली अशा ज्या बातम्या येतात, तर नेमका हा चर्चेचा फार्स सरकारनं केलाय की खरोखर त्यांना काहीतरी त्याच्यावर तोडगा काढायचा आहे, असे काही प्रश्न त्यानिमित्त उपस्थित होत आहेत. परंतु मला वाटतं आता एक थोड्या वेळापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीने एक ट्विट सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे साधारण एक 15-20 मिनिटं झाली असतील त्याला. यामध्ये त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की नड्डांबरोबर अजूनही मीटिंग सुरू राहणार आहे, पुढे राहणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या ठेवलेल्या आहेत त्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वांगचूक यांना सध्या ते रुग्णालयात उपचार जरी घेत असले तरी ते संपूर्ण यंत्रणेच्या पोलीस यंत्रणेच्या देखरेखीखाली आहेत. तर त्यांची म्हणजे आता त्यांना थोडंसं त्यातून बरंही वाटत असल्यामुळे त्यांची सुटका करण्यात यावी, ही एक सगळ्यात महत्वाची मागणी त्यांनी केली आहे. त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, यांचा राजीनामा हवाच आहे पेपर लीकच्या प्रकरणांमध्ये. तर ती एक प्रमुख मागणी त्यांनी ठेवली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नीट परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतःचा जीव गमावला किंवा आत्महत्या केल्यात, तर यांच्यासाठी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयाची कॉम्पन्सेशन म्हणजे जी काही नुकसान भरपाई आहे ती द्यावी, अशा 3 प्रमुख मागण्या त्यांनी जे पी नड्डांसमोर चर्चेदरम्यान ठेवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आणखी एक थोडंसं आंदोलकांच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह गोष्ट म्हणता येईल किंवा हे आंदोलन काहीतरी एक निर्णायक वळणावर येऊन संपू शकतं, अशा पद्धतीची एक घडामोड नुकतीच ऐकायला मिळाली. त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधान ज्यांच्या राजीनाम्याची या संपूर्ण आंदोलनामध्ये चर्चा झाली, तर त्या धर्मेंद्र प्रधानांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची थोड्या वेळापूर्वी भेट घेतली, पण त्या भेटीचा नेमका तपशील काय तो समोर आलेला नाही. एकूणच ही जी परिस्थिती आहे आजची दिवसभरामधली, म्हणजे दिल्लीत ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या संख्येनं तरुण वर्ग आलेला आहे, तरुणांमध्ये म्हणजे ज्या पद्धतीचे व्हिज्युअल सध्या आपल्या समोर येत आहेत, पोलीस तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्या ज्या पद्धतीने घोषणाबाजी होते, सरकारला आवाहन केलं जातंय वारंवार की तुम्हाला आम्ही एवढं मागणी करतोय, कळकळीची मागणी करतोय, काहीतरी त्याच्या मागं जेन्युइन कारण आहे, तर सरकार त्याची दखल का घेत नाही. सरकारने तरुणांकडे त्या याच्याने म्हणजे एक पॉझिटिव्ह त्यांच्या बाजूने काहीतरी विचार करायला हवा, अशी त्या आंदोलकांची त्या ठिकाणी सरकारनं चर्चेसाठी पुढाकार
सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. हे खरं असलं तरी आता वेगवेगळ्या दिल्लीसारख्या ठिकाणी उच्चस्तरीय बैठका पण सुरू आहेत आता. म्हणजे चर्चेसाठी नाही, पण किमान हे आंदोलन हे आपल्याला कसं शमवता येईल यासाठी सरकारकडनं प्रयत्न सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. केंद्रीय गुप्तचर विभाग असेल किंवा दिल्लीचे पोलीस महासंचालक असतील, दिल्लीचे पोलीस प्रमुख असेल, या सगळ्यांच्या आता उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत दिल्लीमध्ये. दिल्ली हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, भारताच्या राजधानीचं शहर आहे. संपूर्ण जगाचं लक्ष दिल्लीवरती असतं. त्यामुळं दिल्ली सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणाई एकत्र येणं, बाकीच्या देशांमध्ये आपण तरुणांचा, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, इथं तरुणांचा आपण उद्रेक बघितला होता. त्याची कुठेतरी दखल घेत सरकारनं आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे दिल्लीत. नाही, बरोबर आहे. म्हणजे आपण गेल्या काही वर्षात 1-2 वर्षांमध्ये आपण काही जनजीतची मोठी आंदोलनं जगभरात पाहिलीत. म्हणजे जे नेपाळमध्ये झालं होतं, बांगलादेशमध्ये झालं होतं. तर म्हणजे असं वाटलं नव्हतं की भारतामध्ये असं काही होऊ शकेल, परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये पेपर लीकच्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यानंतर म्हणजे एकच नाही, आता नीटच्या पेपर लीकचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता नुकताच महाराष्ट्रामध्ये टीईटीचा सुद्धा पेपर लीक झाला. त्याच्यानंतर बरेच मुद्दे आहेत. आणखी रोजगाराचा मुलांचा प्रश्न आहे. तर होतंय काय की सरकारनं या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक अकाउंटेबिलिटी ठेवावी, एक जबाबदार सरकारनं जबाबदार असल्यासारखं वागावं, असं या सर्व विद्यार्थ्यांचं किंवा तरुणांचं म्हणणं आहे. आणि जेनजी इतक्या मोठ्या प्रमाणावर, म्हणजे आपण आतापर्यंत असं म्हणायचो की ठीक आहे, तुम्हाला जॉब्स नाही आहेत किंवा तुमच्या तरुणांच्या बाबतीमध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतात, तर तुम्ही करताय काय, रस्त्यावर कधी येता का, सरकारला त्या गोष्टींचा जा विचारता का. आणि आज खरोखरच ज्या पद्धतीने हे आंदोलन दिसतंय, म्हणजे आज खरं तर 20वा दिवस आहे, परंतु त्यामुळं त्याचं एक स्वरूप म्हणजे जेनजींनी दाखवून दिलंय की आता काय होऊ शकतं. पण आता बघू, ज्या काही चर्चा सुरू आहेत सरकार लेवलला, काय होतंय त्याच्यामध्ये. खरं तर आता सर म्हटले की मागील काही दिवसांपासून म्हणजे असं काही घडलं नव्हतं की ऋषी म्हणला की बांगलादेश असेल, नेपाळ असेल, जेनजींनी मोठे तर एल्गार केला, परंतु आपल्या देशात अशी काही मुवमेंट झाली नव्हती. किंवा राज ठाकरे मागच्या वेळी म्हणले की आपली इथं फक्त राग सोशल मीडियावरती व्यक्त केला जातो. आणि हाच धागा पकडत आज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत की मेलेल्या मुर्द्यांना जागा केल्याबद्दल त्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे आभार मानलेत. कारण की त्यांनी एक वक्तव्य केलं की बेरोजगार लोक म्हणजे झुरळ आहेत, आणि तिथूनच हे झुरळांचं आंदोलन कॉक्रोच जनता पार्टी सुरू झाली. आणि त्याला भूतून भविष्यात असं व्यापक स्वरूप मिळाले की कोणी विचारही केला नव्हता की देशाची राजधानी दिल्ली, की ज्यांना झुरळ म्हणून हिनवलं त्या मुलांनी आज अक्षरशः बंद पाडल्याची परिस्थिती आहे. म्हणजे त्यांच्यावर लाठीमार होतोय, अश्रुधूरच्या नळकांडे त्यांच्यावरती सोडल्या जात आहेत, पण तरीही त्यांनी अख्खी दिल्ली हादरून जाम केली दिल्ली. आणि त्याला कारण कोण ठरलेत तर ते सरन्यायाधीश सूर्यकांत. आणि त्यामुळे आता राऊतांनी असं ट्विट केले की मेलेल्या मुर्द्यांना जागा केल्याबद्दल माय लॉर्ड तुमचे खूप खूप धन्यवाद, ह्या सगळ्या परिस्थितीला तुम्हीच कारणीभूत आहेत. म्हणजे कुठंतरी एक मस्करीमध्ये किंवा आपण ज्याला हिनवत होतो की जेनजी म्हणून म्हणत होतो, पण त्याच जेनजीनं आज संपूर्ण व्यवस्थेला वेठीस धरले असं पाहायला मिळते. आणि साहजिकच ज्या हालचाली चालली आहेत त्यामुळं जर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला तरी जेनजी मुवमेंटचं सर्वात मोठं यश असेल असं मला वाटतं. या प्रकरणामध्ये फक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन उपयोग नाही, तर NTA जी संस्था आहे त्यातला जो कारभार आहे, तो डिजिटल कारभार आहे, तो दुरुस्त करण्याची गरज आहे. त्यासाठी कडक कायदे करणे, ज्यात ते गुंतलेले लोक आहेत त्यावर त्यांना काय शिक्षा होते याबाबत कायद्यांमध्ये दुरुस्त करणे गरजेचे आहे. तसेच ही संपूर्ण जी यंत्रणा आहे, या यंत्रणेमध्ये काही कंत्राटी कामगार आहेत, अधिकारी आहेत, त्याऐवजी कायमस्वरूपी काय अधिकारी येतील या संदर्भात प्रशासनाने काहीतरी नियम करणे गरजेचं आहे. दुसरं म्हणजे यात आतापर्यंतचे लातूर पॅटर्नमध्ये असेल किंवा पुण्यातले काही शिक्षक संचालक असेल जे यात सहभागी होते, त्यांना काय कठोर शिक्षा करता येईल याबाबत सरकारने पावलं उचलणे गरजेचे आहे. या आजच्या आंदोलनासंदर्भात 2 महत्त्वाचे मुद्दे मांडावेसे वाटत आहेत. की आता सध्या सोशल मीडिया जर पाहिलं आपण म्हणजे दिवसभरच, तर एक दोन्ही बाजूनी चर्चा झडतात त्या ठिकाणी. म्हणजे काही सरकारच्या बाजूनं बोलणारे आहेत आणि आंदोलकाच्या बाजूने तर खूप जास्त पोस्ट आहेत. आता बरेच जण म्हणतात की मॅनेज केलेलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ज्या पद्धतीने ज्या प्रमाणामध्ये हे सगळे तरुण वर्ग या ठिकाणी आलेले आहे, म्हणजे असं नाही की आता सध्या यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काही राजकीय नेते सुद्धा त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. परंतु एक भाजप सोडला तर मला वाटतं कुठल्या राजकीय पक्षाचं असं
तेवढं ग्राउंड लेवलला केडर नसावं की जे असे इतक्या मोठ्या प्रमाणावर तरुणांना एकत्र आणू शकतील. त्यामुळे हा एक उत्स्फूर्त पद्धतीनं जमा झालेला दिल्लीमधला तरुणांचा मला हे आंदोलन वाटते. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मागाशी जे मी सांगितलं की जे आपले धर्मेंद्र प्रधान जे आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री, हे अमित शहाच्या भेटीला गेले तर त्याचा तपशील अद्याप आलेला नाही. परंतु खरोखरच हे आंदोलन निर्णायक वळणावर असल्याचं एक थोडीशी आता चर्चा सुरू झालेली आहे सोशल मीडियावर. कारण त्यांच्या राजीनाम्याच्या दृष्टीनंच या भेटीमध्ये काहीतरी महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात असं दिसतंय आणि लवकरच त्याबद्दल काहीतरी एक अपडेट येऊ शकते. या आंदोलनाच्या घडामोडीवर आपलं सविस्तर लक्ष असेलच, पण दुसरीकडे औरंगाबाद जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली आहे आणि या निवडणुकीचा निकालही लागलाय, तर त्याची सविस्तर घडामोड ती आता आपण जाणून घेऊया. नक्कीच ऋषी, जशा देशातल्या महत्वाच्या घडामोडी आहेत तशा राज्यातही काही महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्यामध्ये औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडलेली आहे आणि परभणी जिल्हा बँकेच्या मतदानाची मतमोजणी आज पार पडलेली आहे. तर ह्या दोन महत्वाच्या बँकांसंदर्भातले अपडेट आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विलास भुमरे जे आमदार आहेत त्यांची निवड झालेली आहे. सुरुवातीला या पदासाठी अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव इच्छुक होते. त्यांनी बरीच अगदी औरंगाबाद पासून मुंबईपर्यंतची फिल्डिंग लावली होती. सुरुवातीला विधान परिषदेला त्यांना माघार घ्यावी लागल्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठीचा शब्द मागून घेतला होता. तो त्यांना शब्दही देण्यात आला होता. पण ऐनवेळी काही घडामोडी घडल्या आणि विलास भुमरे यांचं नाव पुढे आलं, समीर सत्तार यांचं नाव मागं पडलं. सुरुवातीला समीर सत्तार यांचा अर्जही बाद झाला होता, पण तो अर्ज बाद झालेला पुन्हा पात्र ठरला. त्यांनी निवडणूकही जिंकली. पण आता त्यांचं अध्यक्षपदाच्या शर्यतीतून नाव मागं पडलंय. विलास भुमरे यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आता हे सुरुवातीला शिवसेनेकडे राहणार आहे, त्यानंतर भाजपकडे अध्यक्षपद जाणार आहे. नेमक्या काय काय घडामोडी घडल्या, विलास भुमरे यांचं नाव कसं पुढे आलं, समीर सत्तार यांचं नाव मागं कसं पडलं, ते आपल्याला सचिन सर सांगतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या जिल्हा बँकेच्या निवडणुका झाल्या, विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद आणि परभणी जिल्हा बँकेच्या निवडणुका ह्या इंटरेस्टिंग ठरलेल्या आहेत. विशेषतः सर्वांचं लक्ष औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्ष कोण होणार याकडे लागलं होतं. कारण की बऱ्याच दिवसापासून या पदासाठी अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार हे इच्छुक होते. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग जोरदार लावली होती. मात्र या निवडणुकीत 20 पैकी 19 जागा जवळपास महायुतीने जिंकल्या होत्या आणि एकमेव जागा केवळ काँग्रेसच्या हाती आली होती. खासदार कल्याण काळे या ठिकाणी विजयी झाले होते. त्यामुळे महायुतीचाच अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्यामुळं सत्तार आणि यासाठी मंत्री अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांच्यात चुरस निर्माण झाली होती अध्यक्षपदासाठी. यात अखेरच्या क्षणी म्हणजे की अध्यक्षपदाच्या निवडीच्या शेवटच्या क्षणी संदीपान भुमरे यांनी बाजी मारली आणि त्यांच्या चिरंजीवाला ही उमेदवारी मिळवून दिली आहे. विलास भुमरे हे बँकेचे अध्यक्ष झाले आहेत, तर उपाध्यक्षपदी भाजपचे रामूकाका शेळके यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी केवळ एकच अर्ज आल्यामुळे ह्या दोघांचीही जवळपास बिनविरोध निवड झाली आहे. दुसरीकडे आपण परभणीचं जर चित्र पाहिलं तर परभणी जिल्हा बँकेच्या आज मतमोजणी पार पडली. परभणी जिल्हा बँकेत ही वरपुडकर आणि बोर्डीकर यांच्या पॅनलनी बाजी मारली आहे. वरपुडकर आणि बोर्डीकर यांच्या पॅनलच्या जवळपास म्हणजे की आपण बघितलं तर 21 पैकी 17 जागी त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्या एकंदरीतच या बँकेवर, जिल्हा बँकेवरती परभणीच्या महायुतीचेच वर्चस्व राहणार आहे. विशेषतः आता अध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागणार, उपाध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता जरी लागली असेल तर निवडून आलेल्या या ठिकाणचे आमदार नव्याने निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार सईद खान, आमदार चंद्रकांत नवघरे, राजमती मुटकुळे, आकाश चोखट, नंदकुमार डाकोरे, अभय सावंत, शोभा बोबडे आणि दत्तात्रय मांदळे हे उमेदवार विजयी झाले आहेत. आणि या ठिकाणी आता वरपुडकर गटाचा अध्यक्ष होणार की बोर्डीकर गटाचा अध्यक्ष होणार याची उत्सुकता शिगेला पोचलेली दिसत आहे. नक्कीच सर, तुम्ही जसं सांगितलं तसं परभणी आणि औरंगाबाद जिल्हा बँकांमध्ये, जर औरंगाबादमध्ये आपण अजून एक इंटरेस्टिंग घडामोड बघितली तर भुमरे विरुद्ध सत्तार हा जो काही वाद सुरू होता त्याच वादातून सत्तार यांचा कुठेतरी गेम झालाय असं म्हणता येईल आपल्याला. कारण मागच्या वेळी जेव्हा जिल्हा परिषदेची असेल किंवा महापालिकेची असेल
तिथं 2 नेत्यांमधील वादामुळे शिवसेनेला विरोधात बसण्याची वेळ आली होती. तोच वाद आता पुन्हा रिपीट होऊ नये म्हणून कुठंतरी पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनाच माघार घ्यावी लागल्याचे दिसत आहे. जशा या 2 जिल्हा बँकांच्या निवडणुका जिल्हा बँक महायुतीनं ताब्यात घेतलेल्या आहेत, अगदी तशाच 2 जिल्हा बँक ताब्यात घेण्याची महायुतीची सध्या रणनीती सुरू आहे. सांगली आणि साताऱ्याच्या जिल्हा बँकांबद्दल बोलतोय मी. पुढच्या काही महिन्यात या जिल्हा बँकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. जिल्हा बँकांच्या मध्ये आता सध्या या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीची पर्यायानं राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची सत्ता आहे. तिथं आता साताऱ्यामध्ये मागच्या काही काळात बघितलं आपण तर भाजपचा ज्या पद्धतीने स्ट्राईक रेट राहिलेला आहे, नगरपालिका असतील किंवा तिथला जिल्हा परिषद असतील त्या ताब्यात घेतल्यानंतर आता जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी सगळा संघर्ष सुरू आहे. तिकडे शिवेंद्रराजे भोसले असतील, जयकुमार गोरे असतील, हे तिथं सध्या रणनीती आखत आहेत. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील या सगळ्यांना धोबी पछाड देण्यासाठी रणनीती आखली जात आहे. सेम सिच्युएशन सांगलीमध्ये आहे. सांगलीमध्ये मागच्या काही काळात ईश्वरपूर नगरपालिका असेल किंवा मिरज पंचायत समिती असेल, तिथं महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर आता सांगली जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सुद्धा महायुतीच्या टार्गेटवरती असणार आहे. महाविकास आघाडीकडे पर्यायाने राष्ट्रवादीकडे अगदी काठावरचं बहुमत आहे जिल्हा परिषदेमध्ये. त्यामुळे आगामी काळात सांगली आणि सातारा हे महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचं पुढचं सत्ता केंद्र असणार आहे, हे नक्की आहे. तर राज्यातल्या आणि देशातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी अशाच घेऊन येत राहू. जर तुम्हाला ही चर्चा पाहायला आवडत असेल तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.